हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता आम्ही आलोय लई दिवसानंतर आमचा मित्र सौरभ कॉलेजचा मित्र सौरभ भेटला. आम्ही आलो होतो कसं कॉन्व्होकेशन नाही कसलं म्हणजे त्याला बरं काय असलं ते डिग्री घ्यायला आलो होतो कॉन्व्होकेशन बद्दल. तर तेव्हा मी आम्ही दोघं आले. आता बाकीचे कॉलेजचे कोण येत आहेत अजून थोड्या त्याची मैत्रिणी एक आली, ती एक आहे पुढं आहे. आम्ही तर म्हटलो स्टार्टिंग व्लॉग करावा. मग आता बघूया काय काय होते. मी पण फर्स्ट टाइम आलो, हे काय लास्ट टाइम आकाशसोबत आला होता, त्याला माहिती आहे कसं प्रोसिजर आहे. आता मी बघतो काय काय होते. तर चला बघू. फोटो काढला की तर फायनली आम्हाला डिग्री भेटली. आता काय एमटेक करते आम्हाला नाही, आम्हाला बीटेक बस 2 डिग्री भेटली. 2 म्हणजे एक माझी एक हिची आहे. डिग्री भेटलो, खुश. तो सकाळी 5ला उठलाय फक्त डिग्री घ्यायसाठी, खुश. आणि मी काय सकाळी 4ला उठून आलो, त्यामुळे मला काय ऑप्शनच नव्हता. ट्रेननं आलो 4 वाजता, आवरलो आलो. घेतलाच की म्हणता कशाला माईक घरात आहे, माईक राहत किंवा दंगा नव्हता एवढा, मग काय माईकची गरज. आता फक्त डिग्री घेतली. आता फोटो काढायचं बाहेर जाऊन. त्यांच्यासोबत पण फोटो काढले. त्यांनीच म्हणले आमच्यासोबत फोटो काढा काउंटरवाली. त्यांच्यासोबत फोटोशूट झाला. आता बघा इथं काय काय इव्हेंट वगैरे आहेत, इव्हेंट करून पुढं बघायचं होता. सो वेल गाईस, तर आता आम्ही आलेलो आहे ज्योतिबा मंदिरला. मी, माझी बहीण आणि मम्मी आले आणि चालले आता दर्शन करायला. असंच प्लॅन ठरला, घरात बसलो. बसून पण कंटाळा आला होता. म्हटलं जरा कुठं फिरून यायचं. मम्मी म्हणली मग पहिला कन्हेरी म्हटलं जायचं ठरलेलं. मग आता अचानक म्हणली की लई लांब पडते, वेळ पण नाही तेवढा, मग ज्योतिबाला जाऊन या. आता आम्ही आलो ज्योतिबाच्या मंदिरात, गाडी वगैरे पार्क केली. मग चालली मंदिराच्या इथं. गर्दी काहीच नाही, तुम्हाला दाखवतो आता 1 मिनिट. व्यवस्थित गर्दी काही सुद्धा नाही आहे आज मंदिरात. वरून सगळा रस्ता क्लिअर आहे, मस्तपैकी दर्शन होऊन जाईल. दर्शन करून या. चला आता. गाईस, तर आता आमचं दर्शन वगैरे करून तर आता आमचं दर्शन वगैरे करून झाले. तर चालले आता बसायला. बघा इथं कुठं जागा असेल तिथं जाऊन बसायचं. मग थोड्या वेळानं घरी रिटर्न. तर इकडं ऊन पडाले, त्यामुळे उलटं यायला लागलं. इथं मंदिरचं इथंच आहे, इथं पाणीचं तलाव. का मला पण माहीत नाही इथं पाणीचं आहे ते काहीतरी. चला आता बघू काय काय ते.